सो सगळ्यात मोठं आजकालच्या मुलांमध्ये सगळ्यात मोठं मिथ किंवा चुकीची कन्सेप्ट काय आहे की अभ्यास करून स्टडी करून कोण मोठं झालेलं आहे. ओके, सो जसे की सचिन तेंडुलकर, मोदीजी हे काही मोठे मोठे एक्झाम्पल्स त्यांच्या डोळ्यासमोर असतात. हॅलो स्टुडंट्स, सो टुडे वी आर डिस्कस द सब्जेक्ट दॅट इज द व्हॉट आफ्टर 10th and 12th. ओके, सो आत्ता 10th and 12thच्या मोस्टली एक्झाम्स कंप्लीट झालेले आहेत. सो आत्ता मुलांना खूप मोठा क्वेश्चन किंवा खूप मोठे डाऊट्स मुलांच्या मनामध्ये आहेत की 10वी नंतर काय करायचं. सो व्हॉट आर द ऑप्शन्स फॉर करियर आफ्टर 10th and 12th. त्या काय तुमच्या शंका आहेत त्याबद्दल आपण आज डिस्कस करणार आहे. तुमच्या सगळ्या शंका, सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. सो आत्ताच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. सो लेट्स स्टार्ट द डिस्कशन अबाउट आफ्टर 10th and 12th व्हॉट. So what after 10th? So 10th नंतर there are 3 main branches. So science, commerce and arts हे 3 main branches असतात. ओके, so if you are good at maths or science then you decided to take science and commerce. ओके, सो ऑन एन ॲव्हरेज जर तुमचा मॅथ्स चांगला असेल आणि तुम्हाला जर कमर्शियल बँकिंग किंवा बिझनेस रिलेव्हंट, इकॉनॉमी रिलेव्हंट इंटरेस्ट असेल देन यू कॅन डिसाइड टू टेक कॉमर्स. ओके, अँड इफ यू आर गुड ॲट लँग्वेज और drawing or any skill, if you have any another skill relevant to language or drawing or painting, any other skill if you have, then you can decide to take arts. Okay, if there is any lack of information, जेव्हा तुम्हाला सायन्समध्ये कुठले फील्ड्स आहेत, कॉमर्समध्ये कुठले फील्ड्स आहेत, आर्ट्समध्ये कुठले फील्ड्स आहेत, सो याची माहितीच नसेल देन हाऊ यू विल टेक द डिसिजन. सो 10वी नंतर काय करायचं याबद्दल तुम्ही डिसिजन कसा घेऊ शकाल. सो फर्स्ट कलेक्ट दॅट इन्फॉर्मेशन. इफ लॅक ऑफ इन्फॉर्मेशन इट लीड्स टू रॉंग डिसिजन. सो त्यामुळे तुमच्याकडून चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ओके, सो कलेक्ट दॅट फर्स्ट इन्फॉर्मेशन. सो ती फर्स्ट इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. सो गॅदर दॅट ऑल इन्फॉर्मेशन, पॅरेंट्स, टीचर्स, नेबर्स, रिलेटिव्स, फ्रेंड्स. सो या सगळ्या हे जे काही तुमचे सराउंडिंग पीपल, सो ह्या सगळ्या लोकांकडून मी पहिल्यांदा सगळी इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. और रीड बुक्स. ओके, बुक्स काही करिअर गायडन्सबद्दल काही बुक्स असतात. यू कॅन गुगलवरून पण तुम्ही सर्च करू शकता. सो व्हॉट आर द ऑप्शन्स आफ्टर 10th. सो सायन्समध्ये कुठले फील्ड्स आहेत, कॉमर्समध्ये कुठले फील्ड्स आहेत, आर्ट्समध्ये कुठले फील्ड्स आहेत. सो या सगळ्याची माहिती कलेक्ट करा. ओके, सोर्सेस भरपूर आहेत माहिती गोळा करण्यासाठी. यू हॅव लॉट ऑफ सोर्सेस, गुगल, यूट्यूब. ओके, और युअर पॅरेंट्स, रिलेटिव्स, फ्रेंड्स, नेबर्स. सो सगळे हे जे काही तुमचे सोर्सेस आहेत, देर आर लॉट ऑफ सोर्सेस. सो ह्या सोर्सेसमधून तुम्ही सगळी माहिती गोळा करा. गॅदर इन्फॉर्मेशन. हे सगळे ऑप्शन्स डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला कशामध्ये आवड आहे, तुम्ही कशात परफेक्ट आहात, तुम्हाला काय केलं तर तुम्हाला सहज जमू शकतं, तुम्हाला कुठल्या गोष्टीची आवड आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार डोळ्यासमोर ठेवून सो आफ्टर ॲनालायझिंग ऑल दीज थिंग्स यू कॅन टेक करेक्ट डिसिजन. सो देन ओनली यू कॅन टेक करेक्ट डिसिजन. ओके, सो सगळ्यात मोठं आजकालच्या मुलांमध्ये सगळ्यात मोठं मिथ किंवा चुकीची कन्सेप्ट काय आहे की अभ्यास करून स्टडी करून कोण मोठं झालेलं आहे. ओके, सो जसे की सचिन तेंडुलकर, मोदीजी हे काही मोठे मोठे एक्झाम्पल्स त्यांच्या डोळ्यासमोर असतात. ओके, सो हे कुठे शिकलेत, हे कुठे यांनी कुठे अभ्यास केला आहे, सो हे मोठे झालेतच ना, मग आम्ही का अभ्यास करायचा. हे काही खूप मोठ्या चुकीचे कन्सेप्ट आजकालच्या मुलांमध्ये आहेत. सो हे कशामुळं होतं. आता सचिन तेंडुलकर किंवा मोदीजी हे मोठे झालेत बिकॉज दे हॅव समथिंग स्किल. त्यांच्यामध्ये काहीतरी स्किल आहे. सो त्यांनी जरी अभ्यास केला नसेल की त्यांनी खूप मोठे शिक्षण घेतलं नसेल, दे आर नॉट दॅट मच ग्रॅज्युएटेड. ओके, बट स्टील दे हॅव सक्सेसफुल. का, कारण त्यांच्यामध्ये काहीतरी एक स्किल आहे. ओके, सो पॉलिटिकल स्किल और द प्लेईंग क्रिकेट. सो हे काही असे काही स्किल तुमच्यामध्ये असलं पाहिजे. ते हा नाही विचार करत की ते मोठे झाले, दे आर सक्सेसफुल टुडे बिकॉज ऑफ दे हॅव समथिंग एक्स्ट्रा स्किल. त्यांच्यामध्ये काहीतरी स्किल होतं. सो दे आर मॅड अबाउट समथिंग. ओके, असं काही त्यांच्यामध्ये स्किल होतं की ते त्याच्यासाठी मॅड होते. ओके, की दे 100% 24/7 ते एकाच गोष्टीचा विचार करत होते. वॉट एव्हर दे हॅव स्किल दे आर पॅशनेट अबाउट दॅट. ओके, इफ यू आर पॅशनेट अबाउट युअर स्किल देन ओनली यू कॅन
सक्सेसफुल इन युअर स्किल. ओके, जेव्हा तुमच्याकडे एखादं स्किल असेल तर त्या स्किलमध्ये तुम्ही सक्सेसफुल कधी होऊ शकता, इफ यू आर पॅशनेट अबाउट दॅट. ओके, सो तुमच्याकडे त्याबद्दल इतकं पॅशन असलं पाहिजे. यू 24/7 ओनली थिंक अबाउट दॅट. तुम्हाला त्यामध्येच फक्त आनंद मिळतो. देन ओनली यू गेट सक्सेसफुल इन युअर स्किल. ओके, जे तुमचं स्किल असेल त्या स्किलमध्ये किंवा त्या स्किल रिलेव्हंट फील्डमध्ये तुम्ही कधी सक्सेसफुल होऊ शकता, इफ यू आर पॅशनेट अबाउट युअर स्किल. ओके, जर तुमच्याकडे तसं पॅशनेट स्किल असेल देन ओनली यू कॅन गो फॉर इट. इफ यू आर नॉट देन यू हॅव टू स्टडी. ओके, सो तुम्हाला अभ्यास करणं, स्टडी करणं हा एकच ऑप्शन तुमच्याकडे राहतो. ओके, सो डोंट गेट मिसकन्सेप्शन. सो मिसकन्सेप्शन डोक्यामध्ये ठेवू नका. सो हे काही असे मिथ मुलांच्या डोक्यामध्ये असतात. ओके, सो फर्स्ट रिमूव्ह दॅट मिथ, फर्स्ट रिमूव्ह दॅट wrong conception from your mind only. Okay, then only you can take right decision. So what is SWOT analysis? First take a self analysis. So तुम्ही पहिल्यांदा स्वतःचा analysis करा. So what is SWOT analysis? So S for strength, W for weaknesses, O for opportunities, T for threats. ओके, सो फर्स्ट स्ट्रेंथ अँड विकनेसेस. तुम्ही स्वतःमधले पहिल्यांदा स्ट्रेंथ अँड विकनेसेस फाइंड आउट करा. सो व्हॉट आर युअर स्ट्रेंथ, तुम्ही कशामध्ये परफेक्ट आहात, तुम्हाला काय केलं तर आवडतं. सो व्हॉट आर युअर विकनेसेस. सो नो एनी पर्सन इज परफेक्ट ऑन दिस अर्थ. सो ह्या पृथ्वीवर किंवा ऑन दिस अर्थ नो वन इज अ परफेक्ट, कोणीच परफेक्ट नाही आहे. सो एव्हरी वन हॅज सम स्ट्रेंथ, एव्हरी वन हॅज सम विकनेसेस. सो प्रत्येकामध्ये काही स्ट्रॉंग पॉईंट्स असतात, प्रत्येकामध्ये काही वीक पॉईंट्स असतात. ओके, सो फर्स्ट ॲनालिसिस, सेल्फ ॲनालिसिस. सो त्यामधले स्ट्रेंथ फाइंड आउट करा, स्वतःमधले विकनेसेस फाइंड आउट करा. ओके, अकॉर्डिंग टू टॅग इन दिस वर्ल्ड देर आर लॉट्स ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अँड देर आर सम थ्रेड्स ऑल्सो. ओके, सो अकॉर्डिंग टू युअर स्ट्रेंथ अँड विकनेसेस, सो व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटीज. सो तुमच्या स्ट्रेंथनुसार काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते फाइंड आउट करा. आणि अकॉर्डिंग टू युअर विकनेसेस व्हॉट आर द थ्रेड्स. ओके, so strength and weaknesses, these are your inner qualities. Opportunity and threats are, these are इन युअर सराउंडिंग्स. काय इन्फॉर्मेशन तुम्ही गॅदर केली आहे किंवा जे काय करिअर ऑप्शन्स तुम्ही फाइंड आउट केलेत फ्रॉम युअर सोर्सेस. ओके, सो with the help of this SWOT analysis and with the help of this information you can take right decision. Okay, so with the help of this information and with the help of this SWOT analysis you can take right decision. Okay, सो ह्या जर दोन गोष्टी तुम्ही केल्या देन डेफिनेटली यू कॅन टेक राईट डिसिजन. ओके, सो ॲट लास्ट आय विल सजेस्ट द रीड बुक्स. ओके, सो बुक्स आर द बेस्ट फ्रेंड. सो आता 10वी झाल्यानं 3 ते 4 महिने तुम्हाला आता वेळ आहे. ओके, सो इन this period, in this time, read books. Okay, so books are the best friends. Okay, they will guide you. Okay, so books हे तुम्हाला गाईड करतात. ओके, सो टेक राईट डिसिजन. जेव्हा तुम्ही पुस्तके वाचाल, जेव्हा तुम्ही बुक्स रीड कराल तेव्हा तुमची थिंकिंग पॉवर इम्प्रूव्ह होईल. ओके, डिसिजन घेण्याची स्किल इम्प्रूव्ह होईल अँड यू गेट मॅच्युअर. तुम्ही मॅच्युअर व्हाल. APJ अब्दुल कलामांचे अग्निपंख, विंग्स ऑफ फायर, श्यामची आई, प्लेइंग इट माय वे, हे काही 2-3 बुक्स मी तुम्हाला सजेस्ट केले आहेत. नॉट ओनली दिस, हे खूप सारे बुक्स आहेत. कोणतेही बुक्स तुम्ही रीड करा. काय करताना मोस्टली मुलांना काय होतं, पॅरेंट्स जेव्हा तुम्हाला काही गोष्टी सजेस्ट करतात किंवा पॅरेंट्स तुम्हाला काही गोष्टी सांगतात तेव्हा मुलांना काय वाटतं, काय आपले आईवडील आपल्याला लेक्चर देतात. सो दे आर नॉट गिविंग लेक्चर टू यू. त्यांचे काही स्वतःचे अनुभव आलेले असतात, त्या अनुभवातून काही ते शिकलेले असतात, त्यामुळे तुम्हाला ते काही गोष्टी सजेस्ट करत असतात. तो लिसन युअर पॅरेंट्स. सो पॅरेंट्स फर्स्ट, लिसन युअर पॅरेंट्स. सो experience of your parents, what parents tell you. Okay, and read the books, then collect the all information about career options and then SWOT analysis. With the help of all these points definitely you can take a right decision. Okay, and हे सगळ्या गोष्टी करून तुमचं कन्फ्युजन दूर होईल and you can take a right decision. Okay, so all the best for taking right decision and this will definitely help you to take right decision. Thanks for watching.